नमस्कार, मी रेश्मा आणि सगळ्यांचं माझ्या व्लॉगमध्ये स्वागत आहे। आजच्या व्लॉगची सुरुवात मी माझ्या बबूच्या टिफिनपासूनच करते। तर टिफिन मी त्याला तसं रोज देत नाही, पण ज्या दिवशी तो काही न खाईल असं असेल त्या दिवशी मी त्याला टिफिन देते। तर आज कडधान्याचा लाडू असणार असते आणि तो खात नाही, म्हणून मग त्याच्यासाठी थोडीशी केळी आणि ते नाचोस बनवले होते। तर आता केळ्यांमध्ये ना गावठी केळी आहेत, त्याच्यामुळे याच्यामध्ये बिया आहेत आणि थोडीशी अशी कडक लागत होती, ती साईडला ठेवली म्हणजे तो खाणार नाही, उगाच सुकत राहणार म्हणून। तर इथे त्याचा छोटासा असा टिफिन भरून तयार केलेला आहे। तर त्याची जी शाळा आहे ती काही जास्त वेळाची नाही, आम्ही 10:30ला जातो आणि 12:15 12:30ला येतो, त्याच्यामुळे मी एवढंसंच दिलं आहे कारण बाकीची मुलं खाणार आणि हा बघत राहणार म्हणून त्याच्यासाठी दिले। तसं मी त्याला भरवून वगैरेच पाठवते। तर टिफिन भरून ठेवला आणि बॉटलही भरून ठेवली, तोपर्यंत बाकीची त्याची जी कामं आहे त्याला अंघोळ वगैरे घालायची आहे तेही करून घेते। त्यानंतर आता त्याची बॅग भरायला घेतली, तर बॅगेमध्ये त्याच्या काय काय आहे काय काय नाही किंवा त्याला काय काय सांगायचं आहे ते सगळं सांगितलं, पाटी वगैरे बघितली, त्याला दाखवून ठेवलं। इथे त्याच्यासाठी छोटंसं असं डस्टर बनवलं होतं पाटी पुसण्यासाठी, त्याला रुमाल दाखवलं, रुमालाने तोंड पुसायचं। टिफिनही भरला, तोही दाखवला, याच्यामध्ये टिफिन ठेवला, हे खाऊ आहे खा म्हणून। आणि त्याचबरोबर त्याला दुधाची बॉटल पाहिजे होती, म्हणजे त्याने दूध वगैरे काहीच पिलं नव्हतं आज, म्हणून मग त्याची दुधाची जी बॉटल होती तीच त्याला दिली होती। तसं या बॉटलमधून मी त्याला कधी दूध देत नाही, पण त्याला ती कपाटामध्ये सापडली म्हणून तो रडायला लागला, म्हणून त्याच्यातच दूध घातलं। तर आता भरताना बघून त्याला परत ती बॉटल पाहिजे होती, तर द्यायला काही तयारच होईना। मग शेवटी काय केलं, म्हटलं हा काही ऐकणार नाही आणि जायलाही उशीर होईल, म्हणून लाईट काढली आणि दारं वगैरे बंद करून घेतली। त्यानंतर त्याने बॉटल दिली आणि बॅग वगैरे लावली। तसं बॅग वगैरे लावायला त्याला खूपच खुशी। तर 4 दिवस शाळेत त्याच्यासोबत मी बसले होते, पण आता आज मी ठरवलं होतं की त्याला बालवाडीमध्ये सोडून यायचं, बघूया कसं काय होतं ते म्हणून। तर एक एक्स्ट्राचा ड्रेसही त्याच्या बॅगेमध्ये ठेवला, जेणेकरून हा खराब झाला काय झालं तर त्याच्यासाठी म्हणून। आणि त्यानंतर आम्ही शाळेत जायला निघालो। ये बा इथे हात धर, हात धर। चला, तर हात धरते असं म्हटलं तर अजिबात हात धरायला देत नव्हता। पहिले बाहेर पडलं की उचलून घ्यायलाच सांगायचा, पण आता बाकीच्या लहान मुलांना बघतो ना, म्हणून स्वतः बॅग लावून चालत येतो। तर मध्ये जरासा अडखळला, म्हणून मग त्याने माझा हात धरला आणि जसं त्याला शाळाजवळ दिसली तसं त्याने मला उचलून घ्यायला सांगितलं। दोघी शाळेत जाऊया ना, जाऊया मग पी दे ना, चाली करता शाळेत जाऊया, शाळेत नको। तर गप्पा मारत मारत आम्ही शाळेत येऊन पोचलो। त्याची चप्पल वगैरे काढली। आज त्याला तशी कल्पनाही नव्हती की मम्मा आपल्याला सोडून जाणार आहे। माझ्याही खूप जीवावर आलं होतं की त्याला सोडून जायचं, राहील का व्यवस्थित, खूपच मलाही टेन्शन आलं होतं। तर मुलं इकडे तिकडे बसली होती आणि 2-3 मुलं इथे पोत्यांवरती बसली होती, म्हणून तोही त्यांना बघत इथे साईडला बसला होता। त्यानंतर त्याच्या लक्षात येत होतं की मम्मा आपल्याला सोडून जाते असं वाटते, कारण मी दरवाजातून बाहेर पडत होते, तो बघत होता। मग त्याच्या लक्षात आलं की आपल्या बॅगमध्ये बॉटल आहे दुधाची, तर त्याने काढली आणि अगोदरच प्यायला सुरुवात केली। तर बाकीची मुलंही त्याला बघत होती, एकदम लहान बाळ कोण आलं म्हणून हे। तर मी त्याला पाटी वगैरे काढून दिली, पाणी वगैरे पी म्हटलं आणि मी जायला निघाले, त्याचं लक्ष नाही आहे बघून। पण तरीही त्याने मला बघितलंच आणि मागून येऊन पकडलं, म्हणून थोडंसं उचलून घेऊन फिरवलं। त्यानंतर मग इकडे तिकडे जरासं थांबले आणि त्याचा डोळा चुकून निघाले, पण जसं मी निघाले तसं त्याचा रडण्याचा आवाज मला ऐकायला आला। माझं पाऊलही पुढे जात नव्हतं, पण काय करणार, कधीतरी मला या फेजमधून जावंच लागणार होतं। त्यासाठी मीच मनावरती कंट्रोल केला आणि मागे बघितलं नाही। त्याला खूप वाईट वाटलं असेल की आपण मम्माला एवढा हाक मारतोय तरी मम्मा मागे बघत नाही। मलाही खरं तर खूप वाईट वाटलं होतं, पण काय करणार। तर शेवटी मी या गेटच्या बाहेर इथे उभे राहिली आणि लपून बघत होते। तर मध्ये मध्ये तो गेटकडे येऊन रडत होता आणि माझ्या जीवाला तर खूपच कसं तरी होत होतं। शेवटी मग त्यांच्या बाई आल्या आणि त्याला उचलून घेऊन गेल्या, पण तरी देखील त्याचा आवाज माझ्या कानांवरती येतच होता। मी परत थोडीशी पुढे जाऊन मागे गेटकडे येत होते आणि बघत होते बाहेर येतोय का, बाहेर येतोय का। तसं त्यांचा मेन गेट आहे तो लावलेला असतो, त्याच्यामुळे तसं तो पूर्ण बाहेर येऊ शकत नाही। मग शेवटी मीच घराकडे आले, पण तरी देखील माझ्या कानांमध्ये त्याचा रडण्याचा आवाज येतच होता। त्यानंतर मी घराचा दरवाजा ओपन केला। तर बुबूच्या जन्मापासून फर्स्ट टाईम असं झालं असेल की पहिल्यांदाच मी दरवाजा ओपन केला आणि मला तो दिसला नाही। तर दारं खिडक्या ओपन करून मी थोडा वेळ शांत बसले।
त्यानंतर माझी घरातली कामं होती ती मला आवरायची होती, त्याच्यासाठीही मला काहीतरी जेवण बनवायचं होतं. खरं तर मला मशीनवरती बसायचं होतं, पण माझं मनच लागणार नाही, म्हणून म्हटलं जी आहेत कामं घरातली ती करूया. तर सकाळी मी पुलाव बनवला होता, त्यातलेच मटार, गाजर आणि सोयाबीन असे साईडला ठेवले होते, म्हणून म्हटलं त्याच्यासाठी आता याची थोडीशी आमटी बनवते. तर पहिल्यांदा तो सोयाबीन अजिबात खायचा नाही, पण आता मी या पद्धतीने जेवण बनवायला सुरुवात केलं आहे. त्या दिवशी मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता की कशा पद्धतीने मी बनवते त्याच्यासाठी ते. तर त्यामुळे त्या पद्धतीने ज्यावेळी बनवायला लागले त्यावेळी तो खायला लागला सगळं, म्हणजे सोयाबीन खायला लागला, गाजर खायला लागला, मटार वगैरे तो असं काहीच खात नव्हता. खरं तर मी काम करत होते, पण तरी देखील मनामध्ये माझ्या सारखा त्याचाच विचार येत होता, व्यवस्थित राहील का, कुठे पडणार तर नाही ना, व्यवस्थित बघतील ना बाई वगैरे, असाच विचार मनामध्ये येत होता. आज तो खूप रडला आणि भरपूर वेळ रडत होता. ते बघून माझा जीव मात्र एकदम असा कासावीस होत होता, पण काय करणार, आपल्याला या फेजमधून तर कधी ना कधी जावंच लागणार होतं. तर ही शाळा जवळ आहे, टाईमही खूप कमी आहे. उद्या त्याला जर कुठच्या दुसऱ्या शाळेमध्ये घातलं तर तिथे तो राहायलाच पाहिजे. त्यासाठी आपणही स्वतःची मयणाची तयारी करायलाच पाहिजे, म्हणून मी देखील माझ्या मनावरती कंट्रोल केला. खरं तर मी मिस्टरांना म्हणतच होते की त्याला चतुर्थीनंतर आपण घालूया, तसं त्याला अडीच पूर्णही झालेली नाही. पण ते म्हणायला लागले नको, आता जर बाई म्हणतायत की आणून बसवा म्हणून, तर नेऊन बसव म्हणून. तर त्या अंगणवाडीच्या बाई होत्या, त्यांनीही सांगितलं की आणून बसव, काही टेन्शन घेऊ नको, आम्ही त्याची काळजी घेतो, आम्ही त्याला व्यवस्थित बघतो. म्हणून मला थोडासा धीर आला. म्हटलं माणसंही चांगली आहेत, तिथली शिक्षकही चांगले आहेत आणि मुलंही बरी आहेत, तशी कोणाला मारत नाही. तर 4 दिवस मी बसले होते. खूप गुणी मुलं आहेत शाळेतली, तर त्याच्यासाठी इथे मी अशी आमटी बनवत होते, तुम्ही बघितलीच असेल. तेल घातलं, थोडीशी मोहरी, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो घालून मस्तपैकी अगदी नरम होईपर्यंत मी परतवून घेते. थोडंसं याच्यामध्ये मीठ देखील घालते, जेणेकरून कांद्याला मीठ लागेल. हिंग घालते, हळद घालते आणि मॅगी मसाला अगदी थोडासा घालते. हवा असेल तर अगदी थोडासा गरम मसाला घालायचा. पहिल्यांदा कसं त्यांना तिखट खायला जमत नाही आणि आपण जर आपलं जेवण त्यांना बनवायला गेलं तर ते खातही नाही आणि मग तिखट लागलं की नंतर मग जेवणाला हातही लावायला बघत नाही. तर सुरुवातीला मी त्याला अगदी हळद घालून असं बनवत होते, पण आता थोडासा मॅगी मसाला आणि गरम मसाला वापरते आणि मग बनवते. तर मी अशा पद्धतीने बनवते. फोडणी दिली की त्याच्यामध्ये थोडं पाणी घालते आणि त्या पाण्याला चांगली उकळी आली की मग त्याच्यामध्ये जे काही कडधान्य आहे किंवा ज्याची मला आमटी बनवायची आहे ते टाकते. तर आज सोयाबीन, गाजर आणि मटार होते ते घातले. इकडे एका बाजूला त्याच्यासाठी भातही बनवायला घेतला, कारण आज मी आमच्यासाठी पुलाव बनवला होता, तर त्याच्यामुळे मी व्हाईट भात बनवला नव्हता, तर त्याच्यासाठी थोडासा सेपरेट बाजूला बनवला. तर आज मला घरातला भरपूर पसारा आवरायचा होता आणि भरपूर अशी कामंही करायची होती. आपल्याला उठायला अर्धा तास जरी रोजच्यापेक्षा उशीर झाला ना, तरी सगळ्या कामांना उशीर होतो पुढच्या. तर तसं रोज मी 5:45 किंवा 6ला उठते, पण आज मी थोडंसं लेटच उठले, म्हणजे 6:30ला उठले. तर इकडे एका गॅसवरती बुबूसाठी आमटी आणि एका गॅसवरती भात बनवत होते. तर तोपर्यंत मी काय केलं, इकडे गावावरून ना काल मावशीने यांच्यासाठी चिकन दिलं होतं आणि त्या चिकनमध्ये मसाला खूपच कमी होता. खूपच सुखं असं चिकन होतं, त्याच्यामध्ये जास्त मसाला वगैरे वापरला नाही, म्हणजे तिकडची लोकं जास्त खोबरं वगैरे खात नाहीत. तर मला थोडंसं ग्रेव्ही कसं पाहिजे होतं, म्हणून मी काय केलं, याला परत फोडणी द्यायचं ठरवलं. नॉर्मल सिंपल अशी फोडणी देणार होते, कांदा, टोमॅटो आणि ओलं खोबरं किसून घालणार होते. तर त्याची तयारी मी केली. त्यानंतर बुबूसाठी आमटी भात झाला. एका साईडला इथे चिकनही बनवून घेतलं. राहिलेली शिल्लक भांडी होती घासायची, तीही घासून घेतली आणि त्यानंतर मग बुबूला आणायला 12:15ला शाळेमध्ये गेले. तर तेवढ्यात मला पार्सलवाल्याचा फोन आला की पार्सल आलं आहे म्हणून. तर त्यांनी 2-3 मिनटात येतो म्हटलं, म्हणून मीही गेटकडेच थांबले. म्हटलं 2-3 मिनटच थांबायचे आहे, पार्सल घेऊया आणि तसंच डायरेक्ट शाळेमध्ये जाऊया. तर पार्सल घेतलं आणि पटपट मी शाळेकडे निघाले. बघते तर काय, गेटच्या बाहेर माझा बुबू इथे बॅग लावून उभा होता, रडतच होता. तर बाकीची मुलांचे पॅरेंट्स न्यायला आले म्हणून त्याला खूप रडायला आलं. तर त्यांची जी भाई होती ती त्याला तिकडे गेटकडे घेऊन आली, म्हणजे हा स्वतःच गेटकडे गाठून आली. तर मला बघून खूप रडला. मी त्याला जवळ वगैरे घेतलं आणि मग मला त्याने उचलून घ्यायला सांगितलं आणि शांत झाला. तसं सगळ्यांना टाटा बाय बाय करायला लागला. लल्ला खूप लल्ला. एवढी शिवायला माझी लल्ली. उद्यापासून लवकर उद्या.
त्यानंतर मग घरी आलो मी. तिथे त्याची बॅग वगैरे बघितली नव्हती, कारण तो रडतच रस्त्यावरती आला होता बॅग वगैरे लावून, चप्पल वगैरे घालून. तर आल्यावरती बॅग बघितली तर हे कोणाचा तरी बड्डे होता लहान मुलाचा, तर त्याने स्केच पेन दिले होते गिफ्ट. तर टिफिनमध्ये तर त्याने काही खाल्लं नव्हतं, तसंच्या तसंच सगळं होतं. तर बघितलं तर त्याची पाटी आणि जी दुधाची बॉटल होती ती बॅगमध्ये नव्हती, म्हणून परत बाईंना फोन. पण पाटी काय उद्या मिळू शकते, पण दुधाची बॉटल होती ती तशीच ठेवली तर तिला खूप घाण वास येणार, आणि रोजच्या रोज धुवून मी तिला गरम पाण्यामध्ये घालते. त्यामुळे त्यांना फोन केला आणि म्हटलं मग बॉटल न्यायला येते तिथे शाळेकडे. तर आल्यानंतर जरा वेळ आम्ही बसलो, कारण बाई वगैरे जेव्हा सुटणार होती त्यावेळेस मी गेटकडून बॉटल वगैरे त्याची कलेक्ट करणार होते. काय बुजू आली, काय झाली मम्मा बुजे, मला बुजू आला. दाखव बुजे, यू या इकडे. मम्मा कोणी दिलं ते? दाखव मला. कोणी दिलं शाळेत? काय कोण दिलंय? काय काढायचं नाही ते, नंतर आपण चित्र रंगवायचं. की दाताने चला, मी तुझी बॉटल आणि पाटी राहिली ना. दुधाची बॉटल कुठे? दुधाची बॉटल कुठे? दूध बुजा, नाही, ही दूध, ती पाण्याची आहे. दुधाची कुठे? ही दूध, चल. ओ लला लल्ला, लढायचं नाही, नाही नाही लढायचं. नाही लला. त्यानंतर दोघेही गप्पा मारत गेलो आणि गप्पा मारत बॉटल आणि पाटी त्याची घेऊन आलो. येईपर्यंत 1 वाजून गेला होता आणि ऊनही लागत होतं. त्यानंतर घरात आलो तर त्याला कार्टून लावून दिलं, जेणेकरून एका जागेवरती बसून खाईल, नाहीतर माझा पाठून फिरत रडत राहणार. तसं त्याला भूकही लागली होती. तर बघू शकता अशा पद्धतीने मी बुसाठी आमटी बनवली होती. जास्त पातळही नाही आणि जास्त दाटही नाही, भात व्यवस्थित भिजेल एवढी बनवायची आहे. तर अशा पद्धतीने बनवले ना की हे वाटाणे आणि जे सोयाबीन आहेत तो खूप आवडीने खातो, म्हणून थोडे जास्तचे घेतले त्याच्यासाठी. तर आजचा हा खूप मोठा झालेला व्लॉग मी इथेच एंड करते. कसा वाटला व्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया एका मस्तपैकी रेसिपीमध्ये किंवा एका छानशा व्लॉगमध्ये. धन्यवाद.